नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारी 4च्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण करतोय ब्रेकिंग न्यूज. बातमी आहे नाशिकमधून. नाशिक पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारलाय. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पदभार त्यांना सोपवलाय. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल हे आता औरंगाबादचे महानिरीक्षक असणार आहेत. त्यापदी त्यांची नियुक्ती झाली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, काय माहिती याबद्दल? विशाल, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त म्हणून नुकताच विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारलेला आहे. रवींद्र सिंगल यांची नाशिकहून औरंगाबादला बदली झाल्यानंतर आज दुपारी 3:30 वाजता विश्वास नांगरे पाटील हे नाशिक पोलीस आयुक्तालयात आले आणि त्यांनी नाशिक शहराच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. आणि त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहे, ज्यामध्ये नाशिकमधील विधी संघर्षित बालकांच्या गुन्ह्यांमधील वाढतं प्रमाण असेल, त्याचबरोबर सायबर क्राईम असेल, या वेगवेगळ्या गुन्ह्यांचं जे प्रमाण शहरामध्ये वाढलेलं आहे हे रोखण्याचं मोठं आव्हान विश्वास नांगरे पाटलांबरोबर असणार आहे. त्याचबरोबर नाशिक शहरामधील पॉलिटिकल गुन्हेगार जे आहेत त्यांनाही रोखण्याचं काम जे आहे ते विश्वास नांगरे पाटलांना करावं लागणार आहे. थोड्याच वेळात विश्वास नांगरे पाटील जे आहे ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे. आता जे मावळते नाशिकचे जे पोलीस आयुक्त आहे त्यांना नाशिक शहराच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी एका रथात बसवून त्यांना दोरीच्या साह्यानं त्या रथात बसून ओढून त्यांना निरोप दिलेला आहे. असा आगळा वेगळा सोहळा जो आहे पोलीस आयुक्तांच्या निरोपाचा तो या ठिकाणी पार पडतो आहे. आणि त्याच ठिकाणी विश्वास नांगरे पाटलांनी जो आहे तो नाशिकच्या पोलीस आयुक्त पदाचा चार्ज स्वीकारलेला आहे. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल. आता थोड्याच वेळात विश्वास नांगरे पाटील पत्रकार परिषद घेऊन नाशिकच्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. नाशिकच्या आयुक्तपदाची जबाबदारी घेत असताना नाशिकमधील बहुतांश गोष्टींचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. त्यातली बाल गुन्हेगारांमध्ये असणारी वाढणारी जी काही गुन्हेगारी आहे तो एक मुद्दा, आणि त्याचबरोबर राजकीय गुन्हेगारी. पुढे बघूयात बातमी सोलापुरात सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण झाली आहे. काँग्रेस आमदार भारत भालके याच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याचं कळत आहे. रिक्षावर माईक लावून बदनामी करत असल्याने एका महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आलेली आहे. त्याची ही दृश्य आपण बघतोय. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर सुरोसे आपल्या बरोबर आहेत. सागर, नेमकं काय घडलं? विशाल, या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके जे आहेत त्यांच्या समर्थकांनी, त्यामध्ये काही महिला समर्थक देखील होत्या, त्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला भर चौकामध्ये मारहाण केलेली आहे. मारहाणीचं कारण असं होतं की संबंधित सामाजिक कार्यकर्ता संतोष माने हा आमदार भारत भालके विरोधात माईक लावून रिक्षावर म्हणजे शहरामधून सगळीकडून त्यांच्या विरोधात वेगवेगळे भाषणं देत होता. मराठा आमदार म्हणून त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला, तो राजीनामा देखील बोगस होता. अशा पद्धतीची बदनामी करत असल्याचा राग जो आहे तो या महिला कार्यकर्त्या आणि जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे, या भारत भालकेंचे समर्थक आहेत, त्यांनी त्याला आक्षेप घेत त्या कार्यकर्त्याला जाब विचारला. त्याने सांगितलं की तुम्हाला काय करायचंय, मी नागरिक म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून करतोय, लोकांची जागृती करतोय. त्याचा जाब विचारल्यानंतर मग महिलांनी आणि भारत भालकेंचे जे समर्थक आहेत त्यांनी त्या सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यातूनच पुढे त्याचे कपडे देखील फाडले गेले. ते दृश्यांमध्ये आपण बघतो जे सागर, त्याला जबरदस्त मारहाण करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे ही मारहाण करणं निश्चितच चुकीचं आहे. आणि हा कार्यकर्ता माईकवरनं भारत भालकेंच्या विरोधात ठिकठिकाणी भाषणं देत होता अशी माहिती समोर येते. यातनं हा सगळा प्रकार घडलेला आहे. आणि आता बातमी आहे पाकिस्तानमधून. एक धक्कादायक बातमी अशी की भारतीय जवान समजून नौशेरामध्ये पायलटलाच पाकिस्तानमध्ये मारलं असल्याची फर्स्ट पोस्टनं एक धक्कादायक वृत्त दिलेलं आहे. विंग कमांडर शाहज उद्दीन यांना मारहाण करण्यात आली. यात त्यांचा मृत्यू झाला. F-16 हे विमान कोसळल्यानंतर पाकचा पायलट नौशेरात उतरला होता आणि यावेळी त्याला भारतीय जवान समजून मारहाण करण्यात आलेली आहे. पाकनं भारतावर हल्ला करण्यासाठी F-16 हे विमान वापरलं होतं आणि यावर अमेरिकेनं नाराजी व्यक्त केली आहे. F-16 विमानं कुठल्याही देशाविरोधात वापरण्यास परवानगी नव्हती आणि त्यामुळे पाकिस्ताननं कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेनं केला. पुढे बघूयात पाकिस्तानकडून राजौरी आणि पूंछ भागात कालही गोळीबार करण्यात आला. पूंछमध्ये झालेल्या हल्ल्यात 9 महिन्यांच्या एका चिमुकलीसह तिच्या 5 वर्षांच्या भावाचा आणि आईचाही मृत्यू झालाय. शबनम ही 9 महिन्यांची मुलगी, तिचा भाऊ फजान आणि आई रबीना कौसर हे तिघे जण या हल्ल्यात ठार झालेत. तर मोहम्मद युनुस या गोळीबारात जखमी झालाय. या हल्ल्यात पाकिस्ताननं मोठ्या शस्त्रांचाही वापर केल्याचं कळत आहे. आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी
यांनी झारखंडमधील रांची इथे त्यांची सभा पार पडलेली आहे. सभेला मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती आणि यावेळी राहुल यांनी सभेत बोलताना मोदी सरकारवर टीका केली आहे आणि यावेळी त्यांनी सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या पैशांचा मोदी सरकारने गैरवापर केला असल्याचे ते म्हणाले. इन्होंने सिर्फ राफेल मामले में चोरी नहीं की. आपने देखा होगा पिछले दिनों में वायुसेना ने हिंदुस्तान की रक्षा की. वायुसेना ने हिंदुस्तान की रक्षा की और उसी वायुसेना से चौकीदार ने 30,000 करोड़ रुपए चोरी करके अनिल अंबानी को दिए. तर अमित शहांनी मध्य प्रदेशातील उमरियामध्ये एका सभेत बोलताना राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे. 26 अकराच्या हल्ल्यानंतर तुम्ही बरंच काही करू शकत होतात, पण तुमचं मौनी सरकार होतं असं म्हणत राहुल गांधींवर त्यांनी टीकास्त्र टाकलं. इतकंच नाही तर देशाला मोदी सरकारचीच गरज आहे असे ते यावेळी म्हणाले. 50 करोड़ गरीबों का कल्याण ये राहुल गांधी के नेतृत्व में जो पार्टियां इकट्ठा हुई है वो कर सकती है या मोदी जी कर सकते हैं? बताओ भैया, कौन कर सकता है? देश के अर्थतंत्र को गति कौन दे सकता है? देश के अर्थतंत्र को पहली 5 अर्थव्यवस्था में कौन ला सकता है? देश को महासत्ता कौन बना सकता है? देश को गौरव को आसमान के साथ पहुंचाने का काम कौन कर सकता है? देश की सुरक्षा कौन सुनिश्चित कर सकता है? और पाकिस्तान को जड़बा तोड़ मुंह तोड़ जवाब कौन दे सकता है? इस सब का जवाब नरेंद्र मोदी जी के नाम पे आता है. 1990 से ये देश आतंकवाद से पीड़ित है. आज राहुल बाबा एंड कंपनी इसका राजनीतिकरण का हम पर आरोप लगा रही है. अरे राजनीतिकरण छोड़ो राहुल बाबा, कभी ये आतंकवादियों को जवाब देने का जज्बा था, आप में जज्बा था, ये देश की जनता आपको. 26/11 पर हमला हुआ. आपके 10 साल में देश के 26 ठिकानों पर बम धमाके हुए. कभी आतंकवादियों को जवाब दिया था क्या? सोनिया मनमोहन की सरकार थी, मौनी बाबा की सरकार थी और मौन रहकर खड़े रह गए थे आप लोग और आप सवाल उठा रहे हो. एयर स्ट्राइक हुई या नहीं हुई? पाकिस्तान के मीडिया ने मान लिया, पाकिस्तान की संसद ने मान लिया, आतंकवादी संगठन जिनके आतंकवादी मारे गए उन्होंने मान लिया. ये ममता दी और राहुल गांधी नहीं मानते हैं कि एयर स्ट्राइक हुई या नहीं हुई है. शर्म करो, शर्म करो. देश की सेना के जवान पर आप शंका करने का काम कर रहे हो मित्रों. ये देश की जनता इन लोगों को कभी माफ नहीं. अखिलेश कहते हैं पुलवामा हमले की जांच होनी चाहिए. वोट बैंक की राजनीति की भी हद होती. देश की सुरक्षा के लिए आपका वोट बैंक का राजनीति आपको मुबारक. आपल्या गावरान बोली भाषेमुळे नेहमी वादात आणि चर्चेत राहणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची जीभ आज पुन्हा एकदा घसरली आहे. जालन्यात एका शाखेच्या उद्घाटनाच्या भाषणात बोलताना त्यांनी विरोधकांना इशारा दिला, मैं सबका बाप हूं, सबको गिराता हूं, तुम्ही बूथ सांभाळा, मैं सबको गिराता हूं, असं वक्तव्य त्यांनी केलं. जसं नरेंद्र मोदीच्या पाठीमागे सारे लागले तशी माझ्या भी मागे सारे लागले. ते म्हणते रावसाहेब दानवे को गिराओ, क्यों तो सारा पैसा जालने में जा रहा है. तुम चिंता मत करो, मैं इन सबों का बाप हूं. अपना अपना बूथ संभालो, सबको गिराता हूं मैं, तुम चिंता मत करो. एक बार नहीं, बार 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 इनको गिरा के मैं आया हूं. और अगर आप सब जना चाहते हो फिर से एक बार गिरा के ही रहूंगा.
ऍक्सिडेंटल पीएम पदासाठी पवारांनी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना लोकसभा मैदानात उतरवण्याचे आदेश दिले असले तरी राष्ट्रवादीतलं फार काही आलबेल चित्र आहे असं म्हणता येणार नाही, कारण गणेश नाईक आणि छगन भुजबळ यांनी लोकसभा लढायला साफ नकार दिला. त्यामुळे पवारांची पक्षातली पावर कमी तर झाली नाही ना अशी कुजबूज ऐकायला येऊ लागली आहे. बघितलं कसं शरद पवारांसमोरच शेखर गोरे समर्थकांनी राडा घातला. ते विशेष म्हणजे शरद पवार स्वतः याच मतदारसंघातून लढणार आहेत बरं का. असो, हे झालं माढ्याचं. आता जरा सातारा मतदारसंघात येऊया. साताऱ्यात स्वतः पवारांनी दोन्ही राजेंचं मनोमिलन घडवूनही शिवेंद्र राजेंनी विरोधी पक्षाच्या संभाव्य उमेदवाराला चटकदार मिसळ खाऊ घातली. बरं, वरून म्हणाले काय तर आपण टेन्शन लेने का नाही देने का. माझं एकच धोरण आहे, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. थोडक्यात काय तर या तर्रीबाज मिसळीवर दोघांनी ताव मारला असला तरी त्याचा ठसका मात्र उदयनराजे आणि थोरल्या पवारांना लागणार हे इथं वेगळं सांगायला नको. माढा मतदारसंघामधील काल सभा जी झाली, शरद पवारांच्या सभेदरम्यान एक राडा झाला. या राड्याला 24 तास उलटते तोच आता शिवेंद्रराजेंनी हा जो ही जी भेट घेतलेली आहे, एकत्र मिसळ खाल्लेली, यामुळे शरद पवारांना मोठा झटका बसलेला आहे. ऍक्सिडेंटल पीएम पदाचा चान्स हुकू नये म्हणून पवारांनी यावेळी पक्षातल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार सुनील तटकरे रायगडमधून तयारही झालेत. पण नवी मुंबईचे गणेश नाईक आणि छगन भुजबळांनी मात्र लोकसभा लढायला साफ इन्कार केलाय. आणि याच्यात दोन कारण आहे. एक तर अजून मला वाटतं की राष्ट्रवादी आणि काँग्रेसने किती महागठबंधन आणि युतीचं इकडे भाष्य केलं तरी त्यांना अजून एक असं आत्मविश्वास स्वतःला होत नाही आहे की सेंटरमध्ये त्यांची सरकार येणार. म्हणजे कुठे ना कुठे ती शंका आहे की पुन्हा भाजप लेड कॉलिशन गव्हर्नमेंट प्रस्थापित होऊ शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की इकडे जितके नेते आहेत, त्यांचे सिनियर नेते आहेत, ते प्रस्थापित लीडर्स आहे आणि त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रात जर सरकार आली तर आपल्याला इकडे मंत्रीपद असेल किंवा एक गव्हर्नमेंटमध्ये पॉवर शेअर आपल्याला एक चांगला डील मिळू शकतो. त्यांना असं वाटतं की सेंटरमध्ये गेल्यानंतर आपण एक साईडलाईन म्हणून राहतो. तिकडे आपल्याला कोण विचारतो किंवा आपला खूप लिमिटेड रोल असतो किंवा नुसतं पार्लमेंटमध्ये एखादी वेळेस आपल्याला भाषण द्यायला मिळेल. वेरॅज महाराष्ट्रात आपल्याला एक पॉवर शेअरमध्ये मोठा रोल मिळतो, असं त्यांची एक मानसिकता असू शकते. कर्मधर्म संयोगाने समजा केंद्रात युपीएचं सरकार आलंच तरी मंत्रीपद फक्त साहेबांनाच मिळणार, आपल्याला नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पक्क ठाऊक आहे. म्हणूनच त्यांनी आपलं राज्यातच राहणं पसंत केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या गेल्या काही दिवसातल्या घडामोडीकडे पाहिल्यानंतर हे स्पष्ट होत आहे की पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशानंतरही अनेक नेते ते आदेश अव्हेरताना दिसत आहेत. यातून हे स्पष्ट होत आहे की पक्ष नेतृत्वाची जरब कमी झाली किंवा त्यांच्या शब्दापेक्षा आपलं राजकीय अस्तित्व महत्त्वाचं मानलं जात आहे. लोकसभेसाठी पवारांनी काँग्रेससोबत आघाडी केली असली तरी आपल्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अडचणीत आणण्याची एकही संधी ते सोडत नाही. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मध्यंतरी चक्क DY पाटलांनाच पक्षात घेऊन बंटी पाटलांची गोची करून टाकली होती. तर तिकडे नगरमध्येही विखे विरोधकांना फोडण्याचे मनसुबे रचले जात आहेत. पण या कुरघोडीच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते साहेबांचे आदेश धाब्यावर बसू लागलेत. हे मात्र शरद पवारांच्या लक्षात येईनासं झालंय. असो, म्हणतात ना, तुम्ही जे पेराल तेच उगवतं. तेच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बीसीसीआयने आज नवीन जर्सीचं अनावरण केलं आणि या जर्सीचा पहिला क्रमांक अभिनंदन यांना देत बीसीसीआयने त्यांचं स्वागत केलंय. तुम्ही आमच्या हृदयात आहात आणि तुम्ही दाखवलेल्या धैर्यामुळे भविष्यकाळातील पिढीला प्रेरणा मिळो अशा आशयाचा संदेश बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवर टाकलाय. ब्रेकिंग न्यूज अशी आहे, समझोता एक्सप्रेसबद्दल. समझोता एक्सप्रेस येत्या 3 मार्चपासून सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यात भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानकडून अजूनही याबद्दलचा कोणताही प्रकारचा निर्णय आलेला नाही आहे. पण आता या क्षणाला जी माहिती कळते की समझोता एक्सप्रेस येत्या 3 मार्चपासून सुरू होणार आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.